Yes or no? ओके. सत्यजित, आपण सुरू करूया. आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं की अँगल मेजर करण्यासाठी आपण पद्धत वापरतो, दोन पद्धतीचा वापर करतो. तर पहिली पद्धत होती आपली डिग्री मेजरमेंट, म्हणजे अँगल हा डिग्री मध्ये मेजर केला जातो, जसं की 0 डिग्री, 30 डिग्री, 50 डिग्री, अशा प्रकारे अप टू 360 डिग्री वी कॅन मेजर दॅट अँगल. जेव्हा 360 असतो म्हणजे काय असतो, एक कम्प्लीट रोटेशन झालेलं असतं, एक फुल अँगल झालेला असतो, त्यावेळी त्याचं मेजरमेंट असतं 360. ज्यावेळी तो स्टार्ट झालेला असतो त्यावेळी त्याचं 0 अँगल आपण म्हणतो, कारण टर्मिनल जो आर्म असतो आणि इनिशियल आर्म असतो हा दोन्ही सेमच असतो, म्हणून तिथे कुठलेही रोटेशन होत नाही, म्हणून त्याला 0 अँगल आपण म्हणतो. आणि काल आपण बघितलं होतं त्याच्या नंतरची मेथड म्हणजे कोणती, रेडियन मेथड, सर्क्युलर सिस्टीम, की ज्यामध्ये आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आणि रेडियनचं डिग्री मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते बघितलं होतं. त्यामध्ये 2-3 एक्झाम्पल आपण बघितले होते. तर कालच्या सारखेच मी 1-2 एक्झाम्पल देते, म्हणजे आपलं रिवाइज होईल आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पलला स्टार्ट करूया. तर आता हे जे पहिले एक्झाम्पल आहे हे सॉल्व्ह करायचे तुला. मी स्क्रीनवर आता 1 मिनिट, मी स्क्रीन शेअर करते जिथे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. सत्यजित, एक्झाम्पल लिहून घे तू, नोटबुक असेल तर. स्क्रीनवर एक्झाम्पल लिहून देते तुला. एक्झाम्पल आहे आपलं 7 पाय डिवाइड बाय 3 हे दिलंय तुम्हाला रेडियन मध्ये, आणि याचं कन्व्हर्जन करायचंय तुम्हाला डिग्री मध्ये. कशामध्ये? डिग्री मध्ये. स्टार्ट कर सॉल्व्ह करायला. लास्ट क्लासमध्ये मी तुला फॉर्म्युला पण सांगितला होता. जेव्हा डिग्री टू रेडियन मेजरमेंट करायचं असतं, कन्व्हर्जन करायचं असतं, त्यावेळी आपण काय करतो? सत्यजित सांग, काय करतो त्यावेळी, कोणता फॉर्म्युला वापरतो? आवाज येतोय का सत्यजित? कोणता फॉर्म्युला वापरतो सांग, डिग्री टू रेडियन जेव्हा करतो त्यावेळी? तेव्हा आपण 180 वर घेतो, पाया खाली घेतो. 180 वर राहतं, पाया खाली डिग्री घेतो. टू रेडियन सांगितलं मी, डिग्री टू रेडियन. हे आता रेडियन मध्ये दिलंय, रेडियन टू डिग्रीचं सांगू नको, डिग्री टू रेडियन. म्हणजे जर तुला असा दिला असेल, समजा 60 डिग्री दिलेला आहे आणि त्याचं तुला रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, तर तू कोणता फॉर्म्युला वापरतो हे मी विचारलं. इथे आपण स्टार्टिंगला जे एक्झाम्पल घेतले पहिले होते तिथं 60 कोणता फॉर्म्युला? हा, 60 करेक्ट. 60 गुणिला पाया. येस, त्यावेळी काय असतं, पाय कुठे असतो, वरती की खाली? वर वर. येस, पाय डिवाइड बाय 180 असतं. येस और नो? यस. येस. आणि त्यानंतर आपण काय करत होतो, हे जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करत होतो. म्हणजे इथं 61 जा 60 आणि 63 जा 180 असं पण करू शकतो. म्हणजे आन्सर काय येत होतं आपलं, पाय भागिले 3 आणि हे रेडियन मध्ये. दॅट इज युअर आन्सर. ओके. आता येस इथे मी मॅम. तुला प्रश्न विचारते की आता हे रेडियन मध्ये दिले आणि तुला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचे, तर तू कसं करशील? इथे काय फॉर्म्युला वापरला आपण, पाय भागिले 180. इकडे काय वापरणार आता आपण? 180 भागिले 7 येस करेक्ट. मग आता इथे काय उत्तर येईल बघ आपलं, 7 पाय भागिले 3 गुणिले, इथे वरती येणार 180, खाली येणार पाय छेदामध्ये, आणि इथे आपण ब्रॅकेटला वरती लिहिणार डिग्री, कारण आपल्याला डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायचे. म्हणजे हा पाय कॅन्सल होणार, त्याच्यानंतर या 3 ने आपण 180 ला डिवाइड करणार.
3 1 जा 3 आणि इथे 3 6 जा 18 आणि 3 0 0 म्हणजे अंशामध्ये काय राहिलं बघ, हा 7 आणि हा 60. म्हणजे आता याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 7 मल्टिप्लाय बाय 60 किती येईल उत्तर सांग सत्यजित, उत्तर काय येईल? 7 multiplied by 60. What will be the answer? 420. Yes, absolutely correct. 420 आपला आन्सर येणार आहे. आणि ते येणार आहे कशामध्ये, रेडियन का डिग्री मध्ये? डिग्री. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आता तुला डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री हे कन्वर्जन कळालं व्यवस्थित? येस मॅम. ओके. आता याच्यानंतर काय एक्झाम्पल असतात की काल आपण बघितलं की को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय, तू सांगू शकशील का को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय? मग त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघू. आठवते का तुला को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय? थोडं आठवण्याचा प्रयत्न कर. को टर्मिनल अँगल्स आठवतंय? येस और नो? नो. बघ मी तुला सांगितलं, हा को टर्मिनल अँगल्स मध्ये ठीक आहे, काही हरकत नाही, मी इथं तुला आकृती काढून दाखवते. बघ को टर्मिनल अँगल मध्ये आपण काय केलं होतं, समजा आता मी एक अँगल ड्रॉ करून दाखवते. आता सपोज दिस इज युअर अँगल. ओके, हा अँगल आहे आणि इथे ओ आपण लेटर घेतलं, नाव द्यायला त्याला, इथे ए घेतलं आणि इथं बी घेतलं. ओके, तर आता ओ ए हा स्टार्टिंग रे आहे आपला, इथून अँगल स्टार्ट झाला आणि इथे जाऊन थांबला, म्हणजे ओबी टर्मिनल झाला आणि ओ ए स्टार्टिंग झाला. मग आता अजून एक मी अँगल घेतला, ओ एच अँगल घेतला, पण मी इथून स्टार्ट केला रोटेट करायला आणि पुन्हा फिरून आले आणि इथे एंड झाला. तर इथे पण ओ ए हा टर्मिनल, ओ ए हा इनिशियल होता आणि तो असा रोटेट होऊन पुन्हा ओबी या टर्मिनल रे वरच जातो. म्हणजे या अँगल मध्ये पण इनिशियल रे हा ओ ए होता आणि जो टर्मिनल रे होता तो होता ओबी. आणि याही अँगल मध्ये ओ ए हा इनिशियल होता, ओबी हा टर्मिनल होता. याचा अर्थ काय, ज्या दोन अँगल मध्ये स्टार्टिंग रे म्हणजे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे दोन्ही सेम असतात, त्यावेळी ते दोन अँगल जे असतात ते को टर्मिनल अँगल असतात. आणि त्याचा जो डिफरन्स आहे, म्हणजे या अँगलचा आणि या अँगलचा जो डिफरन्स आहे तो नेहमी 360च्या टेबलमध्ये येतो. आता आठवलं का मी एक्सप्लेन केलं होतं? येस मॅम. ओके, तर आता त्याचे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. तर आता एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, समजा आता हा जो अँगल आहे तो दिलाय मी 30 डिग्री. हा किती दिला, 30 डिग्री. ओके, पण हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे रे, सांग बघू. बघ डायरेक्टेड अँगल कसा आहे, निगेटिव्ह. तो अँटी क्लॉकवाईज आहे, असा अँटी क्लॉकवाईज आहे. निगेटिव्ह. काय येणार, पुन्हा विचार कर. हे बघ क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ असं फिरतं, असा जर अँगल असेल तर तो निगेटिव्ह असतो. आणि हा जो क्लॉकवाईज आहे तो निगेटिव्ह. आणि आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे इकडून सुरू झाला आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असा फिरायला लागला तर तो काय असतो, काय असतो, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरला तर तो अँटी क्लॉकवाईज असतो आणि तो पॉझिटिव्ह असतो. आणि क्लॉकवाईज जो फिरतो तो निगेटिव्ह असतो. आता येस लक्षात आलं? मॅम. मग आता हा जो 30 डिग्री मी सांगितलाय तो क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज फिरतोय? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसा फिरेल बघ, हा अँटी इथून क्लॉकवाईज. स्टार्ट होतोय आणि असा उलट्या दिशेने जातोय, अँटी क्लॉकवाईज.
म्हणजे हा पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह. येस. म्हणजे हा झाला 30 अंश प्लस 30 डिग्री. आणि आता हा बघ, हा कसा फिरतोय? क्लॉकवाईज. इकडून असं घड्याळाच्या काट्यासारखं फिरायला सुरू झालं ना. म्हणजे हा प्लस असेल का मायनस असेल रे? प्लस. काय असेल? मायनस असेल ना. बघ पुन्हा एकदा लक्षात येतंय का मी काय सांगतेय? हा 390 असेल का रे? येस. कसा असेल? पूर्ण रोटेशन आपलं 360 असतं. हा 390 असेल का? नाही. आहे. आणि हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. हा बघ कसा फिरतोय. हे बघ इकडून फिरतोय, क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजे तो निगेटिव्ह अँगल आहे. ठीक आहे. हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. कारण हा फिरतोय अँटी क्लॉकवाईज. ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज असतो त्यावेळी तो प्लस असतो आणि क्लॉकवाईज असतो त्यावेळी तो निगेटिव्ह असतो. आता हे कळालं का? तर आपण एक्झाम्पल बघूया. कळालं? क्लॉकवाईज राहिलं तर मायनस का? हे बघ आपण काल बघितलं होतं ना. जस्ट अ मिनिट, मी आपल्या तुमच्या टेक्स्टबुकची जी पीडीएफ आहे ती शेअर करते. बघ खूप स्टार्टिंगला पाहिलं होतं आपण. जस्ट अ मिनिट. हे बघ इथे बघितलं होतं. हे बघ काय दिलंय? इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज असेल म्हणजे हा जो अँगल आहे तो इकडून सुरू होतो आणि इकडं जातो, म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज आहे. तर अशा वेळी देन द मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. बघ पॉझिटिव्ह आहे पण कशा वेळी? अँटी क्लॉकवाईज आहे त्यावेळी. आणि पुढची लाईन काय दिली बघ? इफ इट इज क्लॉकवाईज म्हणजे घड्याळासारखं जर फिरत असेल then the measure of the directed angle is considered as negative. म्हणजे हा जो अँगल आहे हा इकडून असा क्लॉकवाईज फिरतोय तर तो काय आहे? निगेटिव्ह आहे. हा जो अँगल आहे तो निगेटिव्ह आहे आणि हा अँगल आहे तो पॉझिटिव्ह आहे. समजलं आता? आपण स्टार्टिंगलाच हे पाहिलं होतं. येस मॅम. मी स्टार्टिंगला ह्या फिगर नुसार तुला एक्सप्लेन केलं होतं. हे आठवलं का आता? येस येस नो? मॅम. ओके. येस मग मॅम. आता काही डाऊट आहे? ओके. बघ आता कालची ही फिगर होती जी मी को टर्मिनल अँगल्स जे आता एक्सप्लेन केले ना. इथे मी 30 डिग्री दाखवला आणि इथे तुला विचारलं मी 390 असेल का? तर तू हो म्हणला. पण 390 इथे असेल का? कारण हा छोटा अँगल आहे कम्प्लीट अँगल पेक्षा. आता 390 बघ कुठला अँगल आहे? हा पूर्ण कम्प्लीट फिरून आलाय म्हणजे इथं तो 360 झाला आणि त्याच्यानंतर तो पुढे गेलाय म्हणून तो 390 आहे. आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरतो. दॅट्स वाय इट इज पॉझिटिव्ह अँगल. म्हणून हा 390 प्लस मध्ये आहे. आणि हा बघ इथून फिरलाय क्लॉकवाईज फिरला म्हणजे हा निगेटिव्ह आहे. आणि इथे येऊन थांबलाय म्हणजे त्यांनी पूर्ण कम्प्लीट रोटेशन केलेलंच नाहीये. दॅट्स वाय इट इज नॉट मोर दॅन 360. इट इज लेस दॅन 360 अँड दॅट इज निगेटिव्ह. ओके. येस मॅम. अंडरस्टूड नाव? ओके. तर आता पुढचे एक्झाम्पल आपण बघू. जस्ट अ मिनिट. आपण हे सॉल्व्ड एक्झाम्पल बघितले होते काल. ओके. एक मिनिट. ओके. आता आपण हा एक्झाम्पल नंबर 5 आपण बघू. हे ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. फक्त मी एक्सप्लेन करते की काय आहे हे एक्झाम्पल. The difference between two acute angles of a right angle triangle is 7 pi divided by 30 radian. It is given in radian. And what they ask that find the angles of the triangle in degree. म्हणजे काय दिलंय? एक ट्रायंगल दिलाय. That is right angle triangle means one angle should be
काय असेल? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण दिलाय म्हणजे त्याचा एक अँगल काय असतो रे नेहमी? काय असतो सत्यजित? राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण. आठवतोय का काटकोन त्रिकोण कसा असतो? येस मॅम. त्यामध्ये एक अँगल काय असतो रे? काटकोन त्रिकोणाची वैशिष्ट्य सांग मला. मराठीत तर तुला येत असेल काटकोन त्रिकोण. मी तुला आकृती काढून दाखवते मग तुझ्या लक्षात येईल. एकच मिनिट. आकृती आपण काढूया. तू तोपर्यंत आठव ना आकृती कशी असते काटकोन त्रिकोणाची. आठवतंय का तुला? का नाही आठवते? आठवतंय? येस मॅम. कशी असते आकृती? काटकोन त्रिकोण कसा असतो? राईट अँगल ट्रायंगल. यू रिमेंबर? नाही आठवते? ओके, काही हरकत नाही. बघ आता. आता आठवलं का रे? मी इथं आकृती काढून दाखवली तुला. आठवलं? येस मॅम. येस मॅम. आता इथे काय वैशिष्ट्य असतं रे? समजा मी याला नाव दिलं P, इथे नाव दिलं Q आणि इथे नाव दिलं R. PQR असा माझा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता ज्यावेळी तू काटकोन त्रिकोण म्हणतो तर त्याचं मेन वैशिष्ट्य काय असतं? काटकोन त्रिकोण म्हणजे का आपण त्याला म्हणतो काटकोन त्रिकोण? 90 अंशाचं ते. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे एक अँगल या त्रिकोणामधला 90 अंशाचा असतो. कारण हे जे चिन्ह आहे त्याला आपण काटकोनाचं चिन्ह म्हणतो. म्हणजे तिथे 90 अंशाचा अँगल तयार झालेला असतो. मग आता त्यांनी काय दिले बघ, क्वेश्चन काय आहे? द डिफरन्स बिटवीन टू अक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज गिवन. म्हणजे एका काटकोन त्रिकोणामध्ये हे जे दोन लघु कोन आहेत, अक्यूट अँगल म्हणजे लघु कोन, मराठीत त्याला लघु कोन म्हणतात, जो 0पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी मापाचा असतो. ठीक आहे. तर ह्या दोन अँगल्सची डिफरन्स दिलेला आहे, वजाबाकी दिलेली आहे. काय दिली आहे? 7 पाय डिवाइड बाय 30. पण हा रेडियन मध्ये दिलाय, डिग्री मध्ये नाही दिला. आणि त्यांनी आपल्याला विचारलंय की फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री. या तिन्ही अँगल आपल्याला डिग्री मध्ये शोधायचे आहेत. क्वेश्चन समजला? येस मॅम. क्वेश्चन समजला का तुला? काय आहे क्वेश्चन? सांग बघू, क्वेश्चन काय आहे? तेच आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. हा, ते कळालं. पण आपल्याला दिलंय काय? त्यांनी काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये आणि आपल्याला काय शोधायचंय ते सांग बघू. 7 पाया छेद 30. काय दिलंय? पण तो काय दिलाय? 7 पाया तू म्हणतोयस, पण ते काय दिलेलं आहे? हे बघ इथे काय दिलंय स्क्रीनवर, द डिफरन्स बिटवीन टू अक्यूट अँगल, म्हणजे जे दोन लघु कोन दिलेले आहेत त्याचा फरक दिलाय. ठीक आहे. म्हणजे हा जो अँगल आहे P आणि हा अँगल आहे R, त्याचा फरक दिलाय. आता इथे त्यांनी सॉल्व्ह कसं केलंय बघ. लेट x अँड y बी द अक्यूट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री. म्हणजे त्यांनी याला कन्सिडर केला x आणि या अँगलला कन्सिडर केलाय y. त्यांनी असं समजलं की हे दोन जे अँगल आहेत त्याला x आणि y अशी नावे देऊ. ठीक आहे. त्यांनी नाव दिलं x आणि y. आता याची वजाबाकी दिली आहे ना, मग x मायनस y इज इक्वल टू काय दिलाय? 7y डिवाइड बाय 30.
मग आपण इथे लिहिलं 7y डिवाइड बाय 30. पण हा आपण युजच करत नाही अशा प्रकारचा अँगल. मग आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता रेडियनचं डिग्रीत करायचं म्हणजे 180 डिवाइड बाय पायनी मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे जसं आपण मगाशी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसं सॉल्व्ह करायचं. इथे बघ पाय पाय कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 30 एके 30 आणि 30 सक 18 म्हणजे 36 जा 180. मग वरती आले 6 आणि इथे 7 म्हणजे 7 सक म्हणजे 7 6 जा 42. म्हणजे आता तुला आन्सर 42 कशाचं मिळालं? त्या दोन अक्यूट अँगलचा फरक मिळाला. त्यामधला डिफरन्स 42 आहे. याचा डिफरन्स एक्स आणि वायचा. पण आता तुला हे पण माहितीये की त्रिकोणाच्या 3 अँगल्सची बेरीज किती असते रे? सांग बघू तुला येते का? त्रिकोणाचे जे 3 अंतरकोन असतात त्याची बेरीज किती असते? रूल काय आहे? बेरीज काय असते त्याची? बघ आठवतंय का तुला? त्रिकोणाच्या तिन्ही आतल्या कोनांची बेरीज ही किती असते? सांगशील? प्रयत्न कर. सत्यजित, किती असते बेरीज? आठवतंय का? अरे हो नाही काहीतरी बोल म्हणजे मला सांगायला. नो मॅम. ओके ठीक आहे. तर बघ त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. किती असते? 180 अंश. हा रूल आहे म्हणजे नियमच आहे. म्हणजे काय? प्रॉपर्टी आहे त्याची. त्रिकोणाच्या आतल्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 असते. आता जर हा कोन 90 आहे, बघ हा कोन 90 आहे, तर या दोन कोनांची बेरीज किती येईल रे? 45 45. 45 45 आपण म्हणू शकत नाही कारण हे दोन इक्वल दिलेले नाहीयेत. तुला एवढं तर कळालं जर 3 कोनांची माप 180 असेल त्यातला एक कोन 90 आहे म्हणजे इतर दोनची बेरीज किती असेल? प्रयत्न कर. बघ समजा 180 रुपये तुझ्याकडे आहेत. तुला माहितीये की माझ्याकडं तुझ्या समजा 3 मित्रांचे पैसे तुझ्याकडे आहेत 180 रुपये. ठीक आहे. आणि तुझे स्वतःचे त्यातले 90 रुपये आहेत. मग तुझ्या 2 मित्रांचे पैसे किती होतील? उरलेले किती होतील? एका जणाकडे काय? एकाकडे 30 रुपये. एकाकडे 45 बघ रुपये. पुन्हा एकदा ऐक. नाही पुन्हा एकदा ऐक. बघ तुम्ही 3 जण मित्र आहात म्हणजे तू आणि तुझे 2 मित्र आहेत. ठीक आहे. आता कळालं? तुम्ही 3 जण बसलाय आणि तू तिघांचे पैसे तुझ्याकडे जमा झालेत 180 रुपये म्हणजे त्यात तू पण आहेस. आणि त्यात तू स्वतः घातलेत 90 रुपये. त्या 180 मधले 90 रुपये तुझे आहेत. तर राहिलेले जे पैसे आहेत ते त्या दोघांचे असतील. मग ते किती पैसे राहतील? प्रश्न कळाला का सत्यजित? येस मॅम. मग हे बघ मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतेय. 180 रुपये तुमच्या तिघा जणांचे आहेत. ओके. आणि त्यातले 180 मधले 90 रुपये तुझे. मग तुझ्या 2 मित्रांचे किती रुपये राहिले? समजतंय का तुला? नाही अरे मॅम, जर ते 180 पीछे हा
बोल बोल बोल. नाही सांगता येणार. हा, हे बघ, असं का म्हणतोय नाही सांगता येणार? यायलाच पाहिजे तुला. बघ हा, 180 रुपये. मी पुन्हा सांगते, नीट ऐक. हा, पुन्हा पी कडे सांगू का प्रश्न? 45 आहे आणि आर कडे 45 असं वाटतंय मला. हे बघ, तुला माझा प्रश्न अजून नाही कळते. बघ हा, पुन्हा एकदा नीट ऐक. तिघांचे मिळून 180 रुपये आहेत तुझ्याकडं, पण तुझे स्वतःचे त्यातले 90 रुपये आहेत. मग त्या दोघांचे मिळून किती रुपये आहेत तुझ्याकडं? दोघांचे मिळून 90 रुपये. येस, हेच मला विचारायचं होतं तुला. मग आता आपल्या गणिताकडे वळा. बघा, या 3 कोनांची मापे 180 आहेत. ठीक आहे. आता हा जो आहे म्हणजे तू स्वतः, ठीक आहे, तुझ्याकडे 90 रुपये, जसं की इथं 90 अंश ऑलरेडी दिलेत. म्हणजे उरलेल्या 2 कोनांची माप किती असतील? या दोघांची बेरीज किती येईल? किती येईल? आता उत्तर दिलंस ना तू? तुझ्या 2 मित्रांकडे किती पैसे असतील? त्यांचे किती पैसे आहेत? 90 रुपये. येस, आता तुला कळालं. बघ, इथं स्टेटमेंट दिलंय, x प्लस वाय इज इक्वल टू 90. म्हणजे या दोघांची बेरीज दिली आहे 90 आणि वजाबाकी आपल्याला मिळाली 42. मग जर हे 2 इक्वेशन आपण ऍड केले म्हणजे या 2 इक्वेशनची बेरीज केली. बघ इथे मी तुला दाखवते, बेरीज केली. मग x प्लस एक्स किती होतील रे? x प्लस एक्स किती होतील? 2x होतील ना, 2x. येस. आणि हा अधिक y आणि हा वजा y कॅन्सल होणार, म्हणजे हे कट होणार. अधिक y वजा y कट होणार. आणि इथे 42 अधिक 90, 42 प्लस 90 किती येणार? 42 प्लस 90 132. ओके, इथे 132 झाले. मग आता 2x ची किंमत 132 आहे, तर x ची किंमत किती येणार? 132 ला 2 नी भाग लावावा लागेल, म्हणजे बेसक 12 आणि पुन्हा बेसक 12. म्हणजे एका अँगलची व्हॅल्यू येणार 66. समजलं? म्हणजे x ची किंमत येणार 66, y ची किंमत येणार 66. आता कळालं का? येस मॅम. समजलं नक्की? हो. y ची कशी 66 येणार? तू हो म्हणतोय, मी सांगितलं y ची पण 66. कशी काय y ची 66 येणार? हे बघ, या दोघांची मिळून 90 आहे. मग आता आपल्याला काय मिळाला? x मिळाला. x ची किंमत 66 आहे, याची किंमत 66 आणि या दोघांची 90 आहे. मग y कसा काढणार तू? कसा काढणार? आता पुन्हा आपण एक्झाम्पल कडे जाऊ. तुला जे सांगितलं ते, तुझे 90 रुपये आहेत. आता तुझ्या एका मित्राचे 66 रुपये आहेत. मग तिसऱ्या मित्राचे किती पैसे राहिले सांग? या दोघांचे मिळून 90 होते ना, मग त्यातले एकाचे 66, मग उरलेले किती येतील? 90 वजा 66. 90 मधून 66 वजा करावे लागतील. म्हणजे इथे येणार 4 आणि इथे येणार 2. म्हणजे 24 डिग्री याचं उत्तर येणार. म्हणजे याचं अँगल आहे 24 अंश, याचा आहे 66 आणि ऑलरेडी काटकोन त्रिकोण आहे म्हणून याचं माप आलं 90 अंश. आता समजलं का? आता समजलं का? सत्यजित, समजलं का? आवाज येत नाहीये का माझा सत्यजित? येस मॅम. मला तुझा आवाज येत नाहीये. आता
येतोय आवाज? समजलं? तुमचा येस मॅम. काय म्हणतोय? ओके ओके. तुझा आवाज लवकर येत नाही त्यामुळे समजत नाही मला तुला कळालंय की नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता तेच एक्झाम्पल तुला दाखवते टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी कसं सॉल्व्ह केले ते तुला दाखवते बघ. टेक्स्ट बुक मध्ये सेम आपण सॉल्व्ह केलं तसंच सॉल्व्ह केलेलं आहे. आणि टेक्स्ट बुक ओपन झालेलं आहे बघ. त्यांनी पहिल्यांदा एक्स आणि वाय चा डिफरन्स शोधला, तो त्यांना 42 मिळाला. म्हणजे काय, याचं कन्व्हर्जन केलं डिग्री मध्ये, इथे मिळालं 42. त्याच्यानंतर त्यांनी एक्स प्लस वाय ची ऍडिशन दाखवली 90, कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे. जर एक कोण 90 असेल तर इतर राहिलेले दोन कोण पण 90 असतील. मग आता याची बेरीज केली, तिथे काय मिळालं त्यांना, एक्स मायनस वाय प्लस एक्स प्लस वाय, म्हणजे याची आणि याची बेरीज केली, त्यातून वाय हा इथे जो आहे तो कॅन्सल झाला. म्हणजे अधिक वाय प्लस वाय, अधिक वाय आणि मायनस वाय कॅन्सल झाला. आणि हा एक एक्स आणि हा एक एक्स म्हणजे 2x झाले. 2x बरोबर 132, म्हणजेच एक्स बरोबर 66. आता एक अँगल तुला 66 मिळाला तर तू काय केला, तो 90 मधून वजा केला, म्हणजे इथे आला 24. म्हणजे आपले अँगल जे होते आपण शोधले होते ते अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 66, 90 आणि 24. आलं का लक्षात? येस मॅम. येस और नो? ओके. पुढचं गणित बघायचं का? खूप जास्ती एक्झाम्पल झालं मोठं. हा, ओके मॅम, पुढचं गणित अवघड पाहू. वाटतंय का? अवघड वाट अवघड वाटलं की सोपं वाटलं? अवघड. ओके, स्टार्टिंगला वाटेल तुला, पण तू जर प्रॅक्टिस केलीस ना तर खूप इझी आहे हे सगळंच. म्हणजे एकदा जर तुला फॉर्म्युले लक्षात आले तर एकदम इझी जाईल. आता हे जे होते ते आपण एक्झाम्पल बघितले होते बघ. तू जेव्हा एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेशील त्यावेळी तुझ्या लक्षात येईल. आता इथे अजून एक क्वेश्चन होता वरती, हा आपल्याला आता एक्सप्लेन मला करायचा आहे. ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. म्हणजे काय, खाली दिलेल्या कोणाचं माप यावरून तुम्हाला तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे ओळखायचे आणि तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे अँगल. ओके, असा प्रश्न आहे. आता पुन्हा मी तुला दुसऱ्या स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवते सेम हेच एक्झाम्पल. आता त्यांनी पहिलं एक्झाम्पल काय दिलंय की तुम्हाला 140 मायनस 1, आधी आपण प्लस पासून सुरू करू. आता मी इथे ड्रॉ केली एक्स ऍक्सिस, बघ एक्स ऍक्सिस सॉरी वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस ही असते वर्टिकल, म्हणजे उभी रेषा असते ती वाय ऍक्सिस असते. मी इथे ॲरो दाखवला आणि इथे नाव दिलं वाय ऍक्सिस आणि इथे नाव दिलं, इथे काय येणार, इथे काय येईल, एक्स ऍक्सिस येईल ना. ओके, येस मॅम. ओके. तर आता एक्स आणि वाय ऍक्सिस तुला कळालं कसं ड्रॉ केलं मी. हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला एक्स ऍक्सिस म्हणायचं, व्हर्टिकल लाईन आहे त्याला वाय ऍक्सिस म्हणायचं. आता समजा मला 75 डिग्री दाखवायचंय की कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल. ठीक आहे, 75 दाखवायचंय आणि तो पॉझिटिव्ह आहे बघा, पॉझिटिव्ह. मग आता पॉझिटिव्ह अँगल कधी असतो, तो क्लॉकवाईज असा फिरतो, अँटी क्लॉकवाईज फिरतो त्यावेळी का असा क्लॉकवाईज फिरतो त्यावेळी. म्हणजे यावेळी पॉझिटिव्ह येईल का यावेळी पॉझिटिव्ह येईल, कधी येईल पॉझिटिव्ह सांग.
क्लॉकवाईज फिरतो तेव्हा. कधी? क्लॉकवाईज फिरतो तेव्हा. बोल. नाही, पुन्हा पुन्हा तुझ्या लक्षात येत नाहीये. बघ मी तुला दाखवलं पण, जेव्हा अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजे कसं इकडून असं उलट्या दिशेने फिरतो त्यावेळी तो पॉझिटिव्ह असतो, आणि क्लॉकवाईज फिरतो असा क्लॉकवाईज घड्याळासारखा त्यावेळी तो निगेटिव्ह असतो. मग आता आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, मग क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल? अँटी क्लॉकवाईज. येस. मग आता इथून स्टार्ट करायचा. आता इथे ओ नाव देऊ आपण. आता इथून जर तू स्टार्ट केला तर इथून इथं माप किती असतं रे? हे माप किती असतं? आपण शिकलोय हे माप किती असतं? 90. 90 अंश. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे 90 पेक्षा थोडा कमी, म्हणजे इथे कुठेतरी बघ, इथे कुठेतरी असा तो अँगल येईल, म्हणजे इथून असा सुरू होईल आणि इथे एंड होईल. येस और नो? म्हणजे या जवळपास इथे कुठेतरी 75 डिग्री आपला अँगल असेल, आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणून तो पॉझिटिव्ह आहे. मग हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट आहे ना. हा पहिला क्वाड्रंट, हा आहे पहिला क्वाड्रंट, हा आहे दुसरा क्वाड्रंट, हा आहे तिसरा क्वाड्रंट, आणि हा आहे चौथा क्वाड्रंट. याचा सिक्वेन्स चेंज करायचा नाही. असं करायचं नाही 1 2 3 4, ते रॉंग असतं. अँटी क्लॉकवाईज फिरायचं, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. अंडरस्टूड? येस और नो? येस मॅम. ओके. आता मी तुला एक्झाम्पल विचारते की बघ, इकडे लक्ष दे. समजा मला -120 हा अँगल ड्रॉ करायचा आहे, तर तो कसा ड्रॉ करशील? -120 आता तो निगेटिव्ह आहे, मग तो क्लॉकवाईज फिरेल की अँटी क्लॉकवाईज फिरेल? क्लॉकवाईज. येस, करेक्ट आन्सर. क्लॉकवाईज फिरेल कारण तो निगेटिव्ह आहे. मग आता तो कुठल्या क्वाड्रंटला येईल रे? बघ आता क्लॉकवाईज म्हणजे मी आता उलट्या दिशेने स्टार्ट होणार कारण घड्याळ असं फिरतं, पण स्टार्ट हा नेहमी एक्स ऍक्सिस पासूनच करायचा. मग इथून मी स्टार्ट केला. आता तुला माहितीये इथं गेल्यावर 90 असतं. 90च्या तिसऱ्या पुढे घरामध्ये. इकडे हा कुठे येईल? तिसऱ्या याच्यामध्ये. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे हा 90 झाला आणि इथून पुढे इथे थोडा 30 अंशाचा झाला की हा पूर्ण झाला 120 अंशाचा. म्हणजे हा कुठला क्वाड्रंट झाला? तिसरा क्वाड्रंट झाला. इथे बघ, इथून इथपर्यंत 90 अंश आणि इथून इथपर्यंत थोडंफार घेतलं की हा 30 अंश झाला. म्हणजे हा वजा 120 अंशाचा कोन तू दाखवला की तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येईल, कारण हा निगेटिव्ह आहे म्हणजे हा क्लॉकवाईज फिरणार, आणि हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज फिरणार. समजलं? येस मॅम. आता अजून एक एक्झाम्पल देऊ, सांगशील तू कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? येस मॅम. ओके. आता बघ, माझा आता नंबर आहे सपोज 320 प्लस 320 डिग्री. मी ही स्क्रीन नवीन स्क्रीन दाखवते म्हणजे तुला इझी जाईल. 320 डिग्री मला शोधायचं आहे की कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल. मी आधी एक्स अँड वाय ऍक्सिस काढून दाखवते तुला. दिस इज वाय ऍक्सिस and this is x axis. ओके. हा, आता सांग कसं सुरू करशील तू? प्लस आहे मग तो अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज.
येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मग स्टार्ट करणार मी अँटी क्लॉकवाईज असा. इथे जाणार का अजून पुढे जाणार रे? हे माप झालं 90, पुन्हा हे माप झालं 90, 180 झाले बघा. पुन्हा हे माप अजून 90 ऍड केले 180 मध्ये, म्हणजे किती येतात? 270 येतात ना. येस मॅम. आणि जर पुन्हा पुढे गेल्यावर इथे कुठेतरी, म्हणजे बघ हे 90, पुन्हा हे 90, पुन्हा हे 90, म्हणजे 9 त्रिक 27, म्हणजे हे झालं 270. 270च्या पुढे गेला 280, 290, 300, 310, 320, म्हणजे जवळपास इथे इथे कुठेतरी तो तुझा अँगल असा फिरून येणार आहे अँटी क्लॉकवाईज. हा झाला पॉझिटिव्ह. पण हे कुठल्या क्वाड्रंट मध्ये मिळाला तुला? चौथ्या ह्याच्यामध्ये. Yes, absolutely correct. This is fourth quadrant. So whatever that 320-degree angle, we will get in fourth quadrant, because we started from x-axis and with that anti-clockwise direction, because that angle is positive. So we started with anti-clockwise direction. First we went to 90 degree, then again 180, then 270, and then after that in the fourth quadrant near about here we are getting that 320-degree angle. येस मॅम. समजलं? ओके. आता अजून एक शेवटचा क्वेश्चन यामध्ये, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट मी सांगते. ठीक आहे. आता समजा मला 91 डिग्री पाहिजे, पण तो मायनस. आता सांग, आता तू सांगायचा आन्सर. 91 डिग्री आपल्याला शोधायचा आहे, पण तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये शोधायचा आहे. ओके. कसा करशील? सुरुवात कशी करशील? पहिल्या याच्यामध्ये वजा फक्त आहे, म्हणजे नंबर. सुरुवात कशी करणार? क्लॉकवाईज. हा, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. येस, बिकॉज इट इज निगेटिव्ह अँगल. येस. क्लॉक कसा फिरता? असा. ठीक आहे. मग कुठून सुरुवात करशील? वरून, एक्स ऍक्सिसच्या वरून सुरुवात करणार का एक्स ऍक्सिसच्या खालून सुरुवात करणार? हा, इकडून सुरुवात केली तर तो अँटी क्लॉकवाईज होईल. म्हणजे आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल? इथून असं खाली जावं लागेल ना, इकडच्या या साईडने जावं लागेल. येस. म्हणजे इथे झाला 90 आणि 90च्या पुढे जस्ट 1 अंश, म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? तिसऱ्या. येस. म्हणजे आता तुला कळालेलं आहे, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट येणार आहे. ओके, समजलं? येस मॅम. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन, आपण टेक्स्टबुक कडे जाऊ तुझ्या, आणि टेक्स्टबुक मध्ये नेक्स्ट पॉइंट आपण काय आहे तो बघूया. आता जे आपण एक्झाम्पल बघितले ते सगळे या प्रकारचे एक्झाम्पल बघितले. बघ इथे काय दिलंय? ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. म्हणजे जे आता आपण बघितलं की जो अँगल दिलेला आहे त्याचं माप बघायचं आणि तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल ते ओळखायचं होतं. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल तुला सॉल्व्ह करता येतील का? येस और नो? स्क्रीन दिसत नाहीये सत्यजित, मॅम. स्क्रीन स्क्रीन दिसत दिसत नाहीये. मी नाहीये. तर शेअर केली. स्क्रीन शेअर केली मी ऑलरेडी. पुन्हा एकदा शेअर करू का? हो, एक मिनिट. दिसला आता. एक मिनिट, मी पुन्हा एकदा शेअर करते म्हणजे दिसेल तुला. थोडं मे बी तुला रेंजचा प्रॉब्लेम असेल, थोडी लेट दिसत असेल. आता बघ बरं, दिसतीये का?
येस दिसते. ओके, आता आपण बघ हा क्वेश्चन बघितला. ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. म्हणजे हे अँगल बघून त्यांचे क्वाड्रंट शोधायचे होते. त्याच्यानंतर हे कालच आपण एक्झाम्पल बघितले. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. जे डिग्री मध्ये दिले ते रेडियन मध्ये करायचे. इथे काय दिलंय? कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. जे रेडियन मध्ये दिले ते डिग्री मध्ये करायचे. हे पण एक्झाम्पल आपण बघितले. म्हणजे आपण आता 3 प्रकारचे एक्झाम्पल बघितले. आता इथे जो चौथा प्रकार आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. म्हणजे हा डिग्री मध्ये तर आपल्याला कन्वर्ट जो डिग्री मध्ये दिलाय तो रेडियन मध्ये करायचा आपल्याला माहित होता. पण त्यांनी काय सांगितलंय की डिग्री मध्ये पण करा, मिनिट मध्ये पण करा आणि सेकंड मध्ये पण करा. तर आता हा जो डिग्री आहे तो ऑलरेडी डिग्री मध्ये, त्याला डिग्री मध्ये आपण नाही करणार. आपण त्याला मिनिट आणि सेकंड या फॉर्मॅट मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. इथेही तसंच. तर ते कसं करायचं? आता काल तुला सांगितलं होतं की एक पूर्ण सर्कल म्हणजे 360 असतो आणि त्या 360 मधला 1 डिग्री आपण घेतो त्यावेळी तो 1/360 असतो. आणि त्या 1 डिग्री मधला पुन्हा आपण मिनिट कन्सिडर केला तर तो 1/60 असतो. आणि त्या 1 मिनिट मधला पुन्हा सेकंड कन्सिडर केला तर तो 1/60 सेकंड येतो. जसं की इथे दिलेलं आहे वरती. एक मिनिट. हे बघ, इथे एक्झाम्पल ते दिलेलं आहे. सेम तसं सॉल्व्ह केलेलं. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. ज्यावेळी असा डेसिमल मध्ये अँगल दिलेला असतो त्यावेळी तो कसा एक्सप्रेस करायचा? आता इथे 74 डिग्री हे कम्प्लीट आहे. पण हा जो पार्ट आहे तो कम्प्लीट नाहीये, तो दशांश चिन्हाच्या पुढे आहे. मग आता याला डिग्रीचं मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं पहिल्यांदा. म्हणजे याला 60 ने मल्टिप्लाय करायचं. मग 0.87 मल्टिप्लाय बाय 60. याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा मिनिट मध्ये झाला कन्वर्जन. मग हे मिनिट मध्ये काय झालं? 52.2. म्हणजे आपण आता लिहिताना कसं लिहायचं बघ? 74 डिग्री देन 52 मिनिट प्लस 0.2 मिनिट. म्हणजे हे जे मिनिट आहे ते 0.2 आपल्याला ऍड करता येत नाही, म्हणून ते सेपरेट लिहायचं. कसं लिहायचं? 74 डिग्री 52 मिनिट प्लस 0.2 मिनिट. आता याच्या नंतर काय करणार आपण? हे जे 0.2 होते त्याला पुन्हा सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे 0.2 मल्टिप्लाय बाय 60. मग तो झाला सेकंड मध्ये. म्हणजे आता हा अँगल कसा झाला बघ? 74 डिग्री 52 मिनिट 12 सेकंड. म्हणजे जो डेसिमल मध्ये दिला होता त्यांनी तो तू कसा कन्वर्ट केला? डिग्री, मिनिट अँड सेकंड. ओके. येस मॅम. ओके सत्यजित. येस मॅम. मला असं वाटतं आज खूपच एक्झाम्पल झाले का रे? येस और नो? ओके. तर समजलं का आज काय आपण शिकलो ते? सत्यजित समजलं का? येस मॅम. ओके. तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघू. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. ओके मॅम. ओके बाय.